बॉल पंचांना कॉल केला एक्स्ट्रा कव्हरला फक्त सेन्सिबली ड्राईव्ह करत असताना इशाराची आपण वाट पाहत पंचांचा इशारा नो बॉल ओव्हरस्टेपिंगचा हा नो बॉल आणि 2 धावा या बॉलवरती मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या जबरदस्त बॅटर त्यानंतर त्यांची बदलापूर विभागामधील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा म्हणजे अर्थातच हॅलो हॅलो चेक शिवशक्ती कडा बनाम मार्शद 11 जय पारदेव गोवे या दोन टीम मधला घमासान हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक फुल टॉस समोर खेळलेत लॉंग ऑफला पाहूयात खेळाडू त्यांना बीट करून बॉल सीमा पार विशाल पोखरकरच्या बाट मधून आला लॉंग ऑफला हा चौकार. हॅलो हॅलो डीजे थोडा वॉल्यूम ऑफ करायचं होतं. कॅरी केले का एज लागली नाही त्यानंतर कॅरी केले का हे पाहणं पंचांना रेफर करण्यात आलेलं आहे. कॅच कॅरी केले की नाही हे पंचांकडून रेफर करण्यात आलेलं आमच्या टेक्निकल टीमचं थोडंसं काम या ठिकाणी पंचांना वाढवलेलं आहे. एज तर लागलेली आहे पंचांचा क्लिअर कॉल आहे परंतु
ओव्हरमध्ये 17. हॅलो, तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. अभि देवगरे स्ट्रायकिंग एंड वरती 63 क्रमांकाची जर्सी घालून त्या मैदानाच्या आतमध्ये. सूर्यकुमार यादव लेग कटर ओळखू शकलेले नाही आहेत. टप्पा पडल्याच्या नंतर टर्न झाले, गतीमध्ये केलेलं परिवर्तन कदाचित पेस साठी रेडी होते अभि देवगरे, आणि त्यानंतर टप्पा पडल्याच्या नंतर किंचित वळण घेणारा हा चेंडू प्रॉपर बीट करतात. डॉट बॉल. तिसरं षटक आहे, 2 गडी बाद 17. तिसऱ्या षटकामध्ये पहिलाच बॉल डॉट न सुरुवात. समोरून बाउन्स झाला. कन्फ्युजिंग क्रिकेट आपण पाहता. डबल माइंडेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्याच्या नंतर बरोबर घुटना टेकून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता अभि यांच्या वतीनं, परंतु भरपूर टर्न होणार बाउन्स देखील झाला. 17 आतापर्यंत धावा पुस्तकावरती तिसरं षटक आहे. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल. एक रन या केले. रायझिंग टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स, एक्स्ट्रा टर्न जी ओळख राहिलेली आहे आतापर्यंत आपण पाहतात राकेशशी, त्याच ओळखीवरती जी त्यांची प्रॉपर स्ट्रेंथ आहे त्या स्ट्रेंथ वरती बॉलिंग करत असताना बाउन्स देखील होतो समोरून. टर्न विथ बाउन्स. धावा पुस्तकावरती धावा आतापर्यंत 1च्या साह्यानं 18. 2 गडी बाद. विशाल आता स्ट्रायकिंग एंड वरती. मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाच्या संघाकडून 18ला 2 गडी बाद. रीड करू शकलेले नाही राकेशला अजिबातच. दोन्ही फलंदाज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1च्या साह्यानं 19 या धावसंख्येवरती. ऑन स्क्रीन तुम्ही विशालला जर पाहत असाल, 17 क्रमांकाची जर्सी घालून सातत्यानं त्यांच्या आईचं नाव अर्थातच मातोश्रीचं नाव त्यांना टी शर्ट वरती तुम्हाला त्याच्या वतीनं पाहायला मिळतील. आणखीन काही खेळाडू आहेत शिवशक्ती कटआउट टीमच्या डगआउट मधून ज्याने देखील त्यांच्या मम्मीचं नाव अर्थातच आईचं नाव त्यांच्या टी शर्टला दिलेलं. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा खाली राहिलेला. कदाचित शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं अभिचं, परंतु बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 19 वरती. 2 लेग बायच्या सिंगल फक्त आणि फक्त या 5 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत. शेवटचा अंतिम चेंडू लॉफ करायचा होता. टप्पा पडून अनएक्सेप्टेड बाउन्स विथ द टर्न. थोडासा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. पाणी पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 2 गडी बाद फक्त आणि फक्त 20 या धावसंख्येवर. धन्यवाद 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 धन्यवाद. पाणी पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये कडाव टीम.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सन्मान्य महेशजी धुळे साहेब आणि राहुलजी चव्हाण साहेब यांच्या वतीने ही आखलेली संकल्पना हाफ ट्रॅकर होता. बेसबॉल इथे फोर्स करत असताना जेलची शक्यता डीप मध्ये पकडली आहे कॅच. फलंदाज होतात बाद. धक्का तिसरा. 20 ला 3 गडी बाद. चांगली झेल डीप मध्ये नीरज कडून पकडण्यात आली होती. अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका होता. प्रॉपर बेसबॉल हिट. टप्पा पडल्याच्या नंतर एक्स्ट्रा बाउन्स होणारा चेंडू विथ द फ्लो खेळत असताना झेल देऊन परतले धाबी देवगरे. 3 गडी बाद. 20 धावा. इथून आता धाव फलक कुठे ना कुठेतरी आता पुढे न्यावं लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंगची अपेक्षा आता संपूर्ण डगआउट खास करून विशाल करून नक्की करेल. साहिल आता नवीन फलंदाज. चौथं षटक चालू आहे जिथे अनुज बॉलिंग करतात ओव्हर नंबर 4 मध्ये. ओ आडवा बॅटनं आल्या आल्या उडवला. हाफ ट्रॅकर होता. हुक करत असताना काऊ फेसला सरळ सीमा पार ठोकलेला विध्वंसक षटकार. आणखीन एक नवीन चेहरा. आणखीन एक शिवशक्ती कडाव टीमचा नवीन हिरो आता मैदानाच्या आतमध्ये. क्लायमॅक्सचा हिरो साहिल मैदानाच्या आतमध्ये. आणि आल्या आल्या जितक्या वेगाने तो मैदानात गेला ना तितक्या वेगाने त्याने आता बॅटिंग सुरू केलेली आहे. 600च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलेलं आहे. 26 धावा. आणखीन एकदा आडवा बॅटनं पॅरलल स्ट्रोक आणि तो देखील सीमा पार. सलगचा दुसरा सेकंड इन रो. बिग हिट सिक्सर. षटकाराच्या मदतीनं डीजे थोडा जर व्हॉल्यूम क्लिअर करता आला तर प्लीज करा. मगाशी जशी माईकची सेटिंग होती त्याप्रमाणे माईक कदाचित तुम्ही सेट केलं तर खूप चांगलं होईल. जर व्होल्टेजचा इश्यू असेल तर इट्स ओके. दोन षटकार साहिलच्या मधून. नवीन चेहरा शिवशक्ती कडाव टीमचा ज्याने पनवेलच्या टुर्नामेंट मध्ये देखील सलग 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता. आता त्याला 5व्या क्रमांकावरती संधी मिळाली. 2-3 सिनियर खेळाडू बाद झाल्याच्या नंतर आता 2 ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये खेळ सांभाळत असताना 32 धावा. अनुजच्या विपक्षामध्ये साहिल हावी ठरतोय. तिसरा येण्याचा देखील प्रयत्न पुन्हा एकदा फोर्स करत असताना समोर केलेत. लॉंग ऑनला थोडीशी मिस्टेक. सेकंडचा कॉल अजिबातच नाहीये. थांबवलं विशालने देखील. दोन्ही खेळाडूंची विकेट इंपॉर्टंट आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. या एक धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 33 या धावसंख्येवरती. मी मागाशी देखील उल्लेख केला की जसं जर तुम्ही शिवशक्ती कडाव टीमचा जर विचार केला तर 21 आणि 22 मध्ये त्यांना विशाल पोकरकर हा हिरा सापडला. तर आता 2024 मध्ये साहिल नावाचा नवीन चेहरा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 3 गडी बाद. 33 धावा. काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं सातत्याने शिवशक्ती कडाव संघ करत आलेला. लॉफ करत होते. एज अँड टेकन मैदानाच्या बाहेर पडतील ज्यांच्यावरती मोठी जबाबदारी टाकली होती कडाव टीमनं तो देखील आता मैदानाचा आशा सोडत असताना बॅक टू द डगआउट होतं विशाल. धक्का चौथा. 33 ला 4 गडी बाद. शिंगटे साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना आमची विनंती आहे की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. 33 धावा. 4 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात प्रकाश बदे. आणखीन एक विध्वंसक फलंदाज शिवशक्ती कडाव संघाचा. 33 ला 4 गडी बाद. पाहूयात प्रोजेक्टेड स्कोर आतापर्यंत 43 दिसत आहे. शेवटचा चेंडू
रन घेतलेले नाहीये, कदाचित चांगला डिसिजन दोन्ही बॅट्समन कडून. एक डॉट बॉल शेवटचा इथे येत असताना जवळपास आपण पाहतो 13चं हे षटक राहिलं. 2 सफलता देखील अनुजला मिळाल्या. 4 ओव्हरचा खेळ झालेला पूर्ण. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशक्ती कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 गडी बाद 33 या धावसंख्येवर. स्वैग से करेंगे सबका स्वागत. चार गडी बाद 33 धावा पुस्तकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्कवरती ज्याने आपल्या संघाला सुरुवात धमाकेदार करून दिली आणि तो आता आपलं स्पेल कंप्लीट करण्यासाठी 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती राकेश आला. हर्षद 11 जय पारदेव गोवे बनाम शिवशक्ती कडाव. लॉफ करत होते. टप्पा पडल्याच्या नंतर टर्न होते बॉल. आज जादुई गोलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. जादूगर आहे गोवे टीमचा, ज्याने 7 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. 33 गडी बाद. पवात आता साहिल त्यांच्या समोर आता 5 प्रश्न विचारले जातील राकेशच्या वतीने. त्या प्रश्नांचं उत्तर आता इथून साहिल देईल का? 4 मध्ये 13 तर साहिलने आतापर्यंत बनवल्यात. फुलटॉस होता. आडवा पाटनं फोरआर्मची पॉवर पेश केली आहे आणि बघता बघता बॉल चाललाय सरळ टप्पा पडत सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. वरती ओव्हर नंबर 5 अंतिमचे 4 बॉल. खोलात होता चेंडू. लाऊड अपील आहे. बॅट कदाचित ग्राउंडिंग झाले. तेच पंच इशारा करत असताना डॉट बॉल. विकेट किपर आपण पाहतोय त्यांच्या पाठीमागे सुमित होते. लाऊड कॉल होता सुमितच्या वतीनं. जबरदस्त पर्सनॅलिटी घेऊन बिलॉंग करत असताना सुमित आपण पाहतोय त्यांच्या पाठीमागे. सातत्याने हे क्षणचित्र तुम्हाला वेबसाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अनोखे अँगल. 37 धावा 4 गडी बाद. अंतिमचे 3 बॉल. किती धावा या अंतिम 3 बॉल मध्ये उचलतात? मिस्ट्री बॉलर आहे राकेश. शफल होऊन क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न. काय बॉल टाकलेला. चेहऱ्यावरती एक्सप्रेशन बरोबर सांगतायत की डबल माइंडेड फटके खेळण्यासाठी कदाचित भाग पाडतात राकेश. मिस्ट्री बॉलर. टप्पा पडल्याच्या नंतर टर्न. 37 वरती 4. लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता. सहजतेने धावेसाठी जागा बनवलेली. 1 रन या बॉल वरती मिळेल. लेग बायच्या मदतीने टीमची धावत संख्या ती जाऊन पोहोचलेली ते 38 वरती. हवा मैदानाच्या आतमध्ये चालू राहणार आहे. हे देखील क्लिअर अँड कट या क्रीडांगणावरती आपण सातत्यानं क्षणचित्र पाहिलेले आहेत. अशा प्रकारचे मोठमोठ्या स्पर्धांचा हा क्रीडांगण साक्षीदार राहिलेले. मग ते डे फॉर्मॅट मध्ये असू द्यात, नाईट फॉर्मॅट असू द्यात, डे नाईट असू द्यात. हेच तर मिस्त्री गोलंदाज ज्यांचे आपण सातत्याने उल्लेख करत आलेलो आहे. वर्टिकल मध्ये तुम्ही पाहतात राकेश यांच्या जे बॉलिंग करत असताना आकर्षक जर्सी जी स्पॉन्सर करण्यात आलेले हर्षदजी चौधरी यांनी. 4 गडी बाद 38. शेवटचा अंतिम चेंडू. पुन्हा एकदा फसवलंय मिस्ट्री बॉलर. अजून एकदा मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची आपल्या बुटांची जादू दाखवत असताना मॅन विथ द गोल्डन आर्म राकेशने 2 षटकामध्ये दिलेले फक्त 5 धावा आणि पहिल्या 17चा डाव इथून अटपलेला आणि पहिल्या 17च्या अखेरीस शिवशक्ती कडाव संघाने धावा बनवल्यात. त्या 38 धावा विजयासाठी 39 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान उंबरवली या संघाला रिक्वेस्ट आहे यानंतर तुमचा लगेच सेकंड राऊंडचा सामना या स्पर्धेच्या वतीने खेळवण्यात येणार आहे. त्या कारणास्तव आपण कुठेही जाऊ नका. तुर्तास मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पात्र आणि ऐकत राहा समालोचक चषक 2024 या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूयात आवाज
संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आवाज मनीषजी पाटील सर ज्यांच्या वतीने सातत्याने आपल्याला शिकायला मिळत असताना आज त्यांच्या समवेत आमची झालेली भेट. म्हटलं जातं क्रिकेटची माती जोडते अनेक नाती आणि आज या क्रीडांगणावरती त्यांच्या समवेत आपण समालोचन करत आहात. तुम्ही ऐकत राहा समालोचन चषक. या आपण वळूयात मनीष पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. भाबरे. खर तर समालोचक हा त्या त्या परिसराचा क्रिकेटचा प्रसार करत असतो. जो प्रसार आपण सातत्याने पाहतोय राहुलजी चव्हाण आणि महेशजी धुळे तसेच पियुषजी भाबरे सुद्धा त्या त्या परिसरातील संघांना इतर ठिकाणी मोटिवेट करण्याचं काम करतात. त्यांचे रेकॉर्ड्स वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करतात. ही एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही देखील बाब प्रेक्षकांनी लक्षात घेण्यासारखी आहे. जबरदस्त काम सातत्याने आपण पाहतोय. बदलापूर परिसरामध्ये कर्जत परिसरामध्ये क्रिकेटचा प्रसार होतोय. वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचमुळे आयोजकांना ती मदत मिळावी त्याचमुळे समालोचक सुद्धा सातत्यानं आयोजकांना ते सहकार्य करत असतात. तो एक दुवा आहे आयोजक आणि संघादरम्यानचा, तो म्हणजे समालोचक. आणि म्हणूनच ही स्पर्धा आपण पाहतोय समालोचक चषक 2024-25. तर आता आपण दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे वळतोय. तर हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाला पाठलाग करायचा आहे 39 धावांचा. आणि शिवशक्ती कडाव सरवलीचे उद्योगपती सन्माननीय हर्षद चौधरी यांनी गोवे संघ पुरस्कृत केलेला आहे. तर पुरस्कर्त्यांचा देखील विशेष आभार मी व्यक्त करतोय. धन्यवाद सर्व आमचे लाडके पुरस्कर्ते ज्यांनी या तरुणांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी दिलेली आहे. आणि म्हणूनच ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू कधी व्यावसायिक होतो हे कळत नाही. इतक्या कमी कालावधीमध्ये तो प्रवास पुरस्कर्त्यांमुळे खेळाडू पूर्ण करत असतात. तर आता शिवशक्ती कडाव या संघाला रोखायच्या आहेत 39 धावा आणि हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाला पूर्ण करायच्या 30 चेंडूंमध्ये 39 धावा. आमचे धावसंख्या नोंदक आहेत मिस्टर राजेश साळवे यांचं खूप चांगलं हस्ताक्षर आपण पाहतोय आणि म्हणूनच थोडं सोपं पडते समालोचकाला. प्रत्येक रकाने व्यवस्थित भरले जात आहेत. आमचे सर्व स्पॉन्सर्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. सुनील पवारांचं नाव मी खूप ऐकून आहे. नंबर 1 धाबा ओरिजिनल. आणि हे दोन धुरंधर महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धा आयोजित करणं वाटतं तितकं सोपं नाहीये. ते नियोजन प्रॉपर लागतं. तुमचे संबंध संघांशी तितके चांगले असायला हवेत. ते संबंध तो व्यवहार तुमचा सर्व संघांशी चांगला असायला हवा आणि तोच व्यवहार ते संबंध सातत्यानं महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांचा वेगवेगळ्या संघांशी आहे, पुरस्कर्त्यांशी आहे. आणि त्याचमुळे एफर्ट्स तर लावतायत पण ते सहकार्य सुद्धा प्रत्येकाचं मिळते. प्रेक्षकांचं, पुरस्कर्त्यांचं, मान्यवरांचं, ग्रामस्थ मंडळींचं, संघांचं ते सहकार्य सातत्याने समालोचक चषकाला मिळालेलं आहे. चला जाऊया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. सुमित आणि अमोल सुरुवात करतील हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाकडून आणि बॉलिंग ट्रॅकवर विशाल येतात शिवशक्ती कडावकडून. पहिलं षटक महत्वाचं आहे कारण वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे पहिल्या षटकावर फोकस विशालचा कसा राहतोय ते आपण पाहणार आहोत. पावलं चुकली आणि पावलं चुकल्यानंतर मग पुढचं पाऊल घ्यायचं नसतं असं आपण कित्येक वेळा अनुभवतो आणि म्हणूनच पाऊल पुढे न घेण्याचा विचार विशालने केला. सुमित आपण पाहतोय चांगला फिटनेस आहे सुमितचा.
आता शैली खेळण्याची कशी आहे ते आपण पाहणार आहोत. अमोल नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. पहिला बॉल विशाल, वेग बनणार आहे गोलंदाजी करताना, पण पिचिंग वर लक्ष घालावं लागेल गोलंदाज विशालला. पिचिंग प्रॉपर आहे, पण पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आपण पाहतोय. गुडलेंदा बॉल पिच करतायत, पण कधी कधी लाईन वर सुद्धा नियंत्रण असायला व लेंथ प्रॉपर होती, पण लाईन भरकटली आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळाला. एका धावेची वाढ झाली, नोंद झाली. हर्षद 11 जयपारदेव गोवे संघाचा धावफलक खुला झालेला आहे. पायांची स्ट्राईड मोठी केली, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला, पंच करण्याचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला मोकळं क्षेत्र होतं, त्याच गोष्टीचा आढावा घेतला, पण यावेळेस कनेक्शन झालं नाही. मी म्हणालो होतो की कडाव संघाला या पहिल्या षटकावर पूर्णपणे जोर द्यावा लागेल आणि म्हणूनच आता तो जोर लावतोय. गोलंदाज कुशल वेग नियंत्रणामध्ये आहे, बाउन्समध्ये कंट्रोल आहे, कॉन्क्रीटची विकेट आहे आणि त्या गोष्टीचा आढावा घेत असताना फायदा कसा उचलता येईल तोच प्रयत्न सातत्याने करतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत, कुशल आहेत बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला स्लॉक स्वीप ऍट हिज बेट करेक्शन, बेस्ट टायमिंग, बेस्ट टॅलेंट. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. म्हणालो होतो की नवीन समालोचक आल्यानंतर नावांमध्ये चुका होतात आणि आता चुकांची दुरुस्ती आम्ही केलेली आहे. कुशल हे गोलंदाज आपण पाहतो. या अगोदर अचूक समालोचक नावांसकट आपण पियुषजींचं ऐकलं. मॅडी तर ते खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर करतायत. समालोचन समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्याचमुळे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अचूक माहिती असलेला समालोचक कसा देता येईल सातत्यानं मॅडी धुळे आणि राहुल चव्हाण प्रयत्न करताना पाहायला मिळालेले आहेत. दरम्यान धावसंख्येचा वेग वाढतोय, धावसंख्या जाते आता 5 वर. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर रेंडला फलंदाज आहेत सुमित, ज्यांच्यामध्ये चौकार आले. बॉलर कुशल जाऊ दिले बॉलला, पण त्या ठिकाणी पंचांनी निरीक्षण केलं, पिचिंग चेक केली. पिचिंग आउटसाइड द क्रीज आहे असंच त्यांच्या निदर्शनात आलेलं आहे. रेफरल प्रत्येक टीमला एक एक रेफरल आहे आणि त्याच मी आता बॉलिंग टीमने रेफरल आलेला आहे. बॉलची पिचिंग आपण चेक करणार आहोत. पाहूया त्या ठिकाणी बॉल पिच कुठे झालाय नक्की. एक्स्ट्रा मेंबरने बसा, आमच्याकडे ज्ञानी असे कमिटी मेंबर्स आहेत, त्याचमुळे आपण वाट पाहत निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर निकम सर आपण जर कुठे असाल तर निकम सर या, मॅडी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बॉलची पिचिंग चेक करायची आहे की बॉल नक्की क्रीजच्या पलीकडे पिच झालाय की अलीकडे पिच झालाय, त्यानंतर डिसिजन पूर्ण देतीलच. बकॅट ऑन सर आपण पाहतोय. बॉलिंग एंड अंपायर आणि स्ट्रायकर एंड अंपायर आहेत कुणाल पेंडकर. चला बॉलची पिचिंग आपण चेक करतोय 10 फ्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर. तर बॉल आउटसाइड द क्रीज पिच आहे, नाही त्याचमुळे अचूक निर्णय आहे बक्या सरांचा आणि त्याचमुळे नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल आणि एखाद्या पिची होईल वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 वर. चला जास्त वेळ घेऊ नका, एकत्र येऊ नका, निर्णय तुमच्याकडे पोहोचेल. आज आपण 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे, पूर्ण कसा करता येईल 5-5 षटकांचं त्याकडे प्रकर्षाने लक्ष घालणार आहोत आणि त्याचमुळे आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आपली स्पर्धा समजताना आपलं वर्तन वेळेत योग्य त्या पद्धतीत झालं पाहिजे, नियमांच्या अधीन राहून आपण क्रिकेट खेळणार आहोत. सर्कलच्या आतमध्ये फ्लाय स्लीप, फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, मिड ऑफ, मिड ऑन स्क्वेअर लेग, सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, काऊ कॉर्नर. चांगला बॉल होता, पुढे ठेवलेला, निराशा आता चेहऱ्यावर पाहायला मिळते. बॅटचा फेस क्लोज केला, हेलिकॉप्टर स्टाईलने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पण फ्री हिटच्या बॉलवर ती रिस्क त्यांनी घेतली होती, पण फायदा तितका उचलता आला नाही. फलंदाज सुमित पाटीलला. अमोल होडेकर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर कुशाल. आतापर्यंत ती वापसी मिळवण्याचा इंटेंट त्यांचा दिसून आलेला आहे. सुरुवात अवंतर धावेने झाले, डॉट आला, पुढच्या बॉलवर चौकार, त्यानंतर आउटसाइड द बॉल पिच बॉल झाला आणि त्यानंतर हा डॉट बॉल. फ्री हिटच्या बॉलवर तो फायदा उचलता आला नाहीये. 3 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे 6. कुशल ओव्हर द विकेट, ड्राईव्ह, डावा हात पुढे घेतला, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, मिड ऑफ होता, त्याचमुळे एक धावच मिळाली. एका धावेची नोंद होते.
हर्षद 11 या संघाच्या धावफलकामध्ये धावसंख्येची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 7 वर. अजूनही 26 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. त्याचमुळे कडाव संघाला जर हा पडाव पार करायचा असेल तर इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये कडाव संघाकडे. जरी चौकार आलाय पण चौकारानंतर पुनरागमन स्पष्टपणे दिसते गोलंदाज कुशलचं. 4 चेंडू 7 धावा. स्ट्रायकर एंडला अमोल पुढे आले. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न, सर्कलच्या पलीकडे क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सोपा झेल टिपतोय, गोल्डन डकवर अमोल परतीचा प्रवास करतोय, धक्का बसतोय पहिला, कुशालच्या खात्यात विकेट. चर्चा करत नाही होता. आमचे डिस्क जॉकी सुद्धा तीच समय सूचकता दाखवत आहेत. जर आपण मोबाईल मध्ये पाहिलं, घड्याळात पाहिलं तर 12 वाजलेले आहेत आणि लगेचच त्यांनी 12 वाजल्याचंच गाणं लावलं. डीजे गणेश ही क्वालिटी आहे, जाणकार आहेत आणि म्हणूनच जाणकार राहिल्यानंतर ती चर्चा सुद्धा आवर्जून केली जाते. तर दरम्यान पहिला फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजेच टीम हर्षद 11 पारदे गोवे संघाचा. साहजिकच आहे, पहिल्या षटकावर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न होता सुमित पाटीलचा. तो प्रयत्न त्यांनी पूर्ण केला, 5 धावांवर ते पोहोचते. पण अमोल लहोडेकर पदल आली ते त्यांनी वापरलं, पण ते पदल आली ते कामं आलं नाहीये. कव्हरला झेल देऊन ते परतीचा प्रवास करताना पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर पाटील. स्ट्रायकर एंडला धावसंख्या 7, एक गडी बाद. ड्राईव्ह केलंय पण बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या दिशेने. पहिल्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर चांगली कामगिरी कुशलच्या वतीने पाहायला मिळालेली आहे कडाव संघासाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या झाली आहे 7. जिंकण्यासाठी 24 चेंडू 32 ची गरज. 24 बॉल्स अँड 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. हर्षद 11 पारदेव गोवे. आवडता दिवस आहे, पण तरुणांसाठी एक दुःखद बातमी की आज मंगळवार आहे. तरी आज सरत्या वर्षाला निरोप द्यायचा आहे आणि उद्या आपण पुढील वर्षाचं स्वागत करायचं आहे. बघा, नक्कीच पुढील षटकानंतर आपण एक चर्चा या स्पर्धेबद्दल करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बघा, समय सूचक सातत्याने आम्ही सूचना देतोय, कारण आता आपण दुपारच्या सत्रात पदार्पण करत आहोत. 24 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट इज 8.00. हे षटक सुद्धा पॉवर प्लेचं आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर झोकण्याचा प्रयत्न केला होता तो म्हणजेच हर्षद 11 जय पारदे गोवे संघाकडून, पण त्या फलंदाजांना थांबवण्याचं काम कुशालने बऱ्यापैकी केलेलं आहे. एक धाव वाईडची मिळाली, नो बॉल आला तरी सुद्धा त्याने माघार घेतली नाही. आपल्या संघाला आधार द्यायचा असेल तर माघार घेऊन चालणार नाही आणि तेच तत्व त्याने बाळगलं. आता पाहूया पुढील गोलंदाज नीतू माळी, हे सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा प्रयत्न करतायत का. एका बाजूला सुमित पाटील यांची फलंदाजी तर भन्नाट राहिलेली आहे. चांगले फ्लेक्झिबल स्ट्रोक्स ते खेळतात. एक चौकार त्यांच्या वतीने या अगोदर आपण पाहिलेला आहे. त्या चौकारामध्ये आता वाढ होईल का. फोर्स केलाय बॉलला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, बॉल जाईल मैदानाच्या पार. दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार, खेचतोय सुमित षटकार. 6 धावा. षटकार खेचलेला आहे. बघा, तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तुमच्या संघाच्या कामगिरीवर फरक पाडू शकतो. मागच्या षटकामध्ये कुशालने चांगली सुरुवात दिली गोलंदाजी करताना. जरी डिफेंड करायच्या आहेत 39 धावा, त्यासाठी इकॉनॉमिकल सुरुवात आवश्यक होती, त्यांनी दिली. पण नीतू माईच्या पहिल्याच चेंडूवर सुमित पाटीलने षटकार खेचून आम्ही चेससाठी तयारीत आहोत तेच मैदानात दाखवून दिलेलं आहे आणि ती चर्चा आता होते. फलंदाज सुमित पाटीलचे एक चौकार एक षटकार त्यांच्या वतीने मिळालेला आहे हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाला.
नीतू माईकडून आता पुनरागमनाची अपेक्षा आहे, त्याचमुळे थोडी चर्चा नीतूशी इतर सहकार्यांनी केली. जाऊ दिलाय बॉल, दडपण वाढते नीतूवरचं, कारण यावेळेस त्यांनी रणनीती क्लिअर ठेवली होती की फलंदाजाच्या कक्षेत बॉल देणार नाही आहे, पण मात्र क्रीजच्या लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल ठेवला आणि त्याचमुळे वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळाला. धावसंख्या पोहोचते आता 14. या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 23 चेंडू 25 धावांची गरज आहे. नीतू माळी बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, बॉलवर पोहोचतात, बॉल कलेक्ट करतात. यावेळेस एकाच धावेवर दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग फ्रीज मध्ये थांबतात. बॅटिंग एंडला अचूक थ्रो येतोय. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 15 या आकड्यावर. युनिक बॉलिंग अटॅक गरजेचा आहे. बघा, सरत्या वर्षाला निरोप देताना जर जिंकून तो आपण एन्जॉय केला तर नक्कीच पूर्ण वर्षभर त्या विजयाची चर्चा होईल. गडाव संघाकडून तसाच खेळ पाहायला मिळेल अशीच अपेक्षा आहे. ऑन द राईज खेळले आहेत, एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन फलंदाज फेल. धक्का बसते दुसरा. टीम हर्षद 11 जय पारदेव गोवे. होतो की सरत्या वर्षाला जर आनंदाने निरोप द्यायचा असेल तर हा समालोचक चषकाचा प्रवास तसाच तुम्हाला सुरू ठेवावा लागेल. अंतिम लढतीत पोहोचण्यासाठी तुम्हाला एक एक सामना जिंकून पुढे जायचं आहे आणि त्यासाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी दोन संघ जिंकण्यासाठी ती मेहनत घेत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजे शिवशक्ती कडाव हा संघ आणि एका बाजूला आपण हर्षद 11 जय पारदेव गोवे हा संघ पाहतोय. नीतूच्या खात्यात विकेट जाते. ह्या षटकाची सुरुवात जरी षटकाराने झाले पण त्यानंतर ती वापसी करण्याचा उद्देश स्पष्टपणे नीतूच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. विकेट त्यांनी मिळवलेली आहे ते म्हणजे मयूर पाटीलची. मयूर सुद्धा शून्यावर बाद झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघासाठी सुमित पाटील, ज्याने आतापर्यंत 12 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नीरज पाटील पोहोचतात स्ट्रायकर एंडला. आतापर्यंत चेंडू हाताळलेत नीतू माळीने. या षटकातले 3 जिंकण्यासाठी 21 चेंडू 24 धावांची गरज. पॉवर प्ले अजूनही चालू आहे. पॉवर प्लेचे 3 बॉल्स बाकी. जागा बनवली, बॅटची बॉटम एज, बॉल जाईल मागे, स्लीपला क्षेत्ररक्षक होते पण विकेट किपर पोहोचले. बॉल कलेक्ट केला, धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही. पुन्हा एकदा या सामन्यावर हळूहळू पकड मजबूत करण्याचा प्रयत्न शिवशक्ती कडाव या संघाचा दिसतोय. त्याचमुळे फ्रेश बॅटरला जास्तीत जास्त दडपणात कसं टाकता येईल तो प्रयत्न नीतू माळीचा आता कुठेतरी यशस्वी झालेला आहे. बॉल संपले त्या षटकातले 4, धावसंख्या 15. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पण ऑन साइडला खेळण्याच्या ऐवजी रिव्हर्स हिट खेळलाय आणि बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील या 4. इम्प्रोवायझिंग ऍट हिज बेस्ट, चौकार. बॉलवर 4 धावा लिहिल्या. खरं तर फुलटॉस होता. बॅक ऑफ द हँड मारताना तुमचा जर कंट्रोल चुकला, बॉल ग्रिपिंग झाली नाही तर तो फुलटॉस होतो आणि फुलटॉसची गती कमी असल्यामुळे तो स्विच करण्याचा मौका मिळतो फलंदाजाला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये नीरजने केलं. पुढे आले, पुन्हा एकदा आमिष दिलं होतं. क्षेत्ररक्षक तैनात होते डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉलवर पोहोचतायत, थ्रो करतायत. थ्रो अचूक आहे क्षेत्ररक्षकाचा. तोपर्यंत मिळतात या 2 धावा. क्षेत्ररक्षण चांगलंच राहिलंय साहिलच्या वतीने. बघा, मी म्हणत होतो की तुमचा खेळ जर चांगला झाला मग तुम्ही क्षेत्ररक्षक असा, चर्चा तुमच्या नावाची सुद्धा होते आणि साहिलने आतापर्यंत त्या क्षेत्रात चांगलीच कामगिरी केलेली आहे. बॉलला जास्तीत जास्त कसं अडवता येईल, आपल्या संघासाठी फायदा मिळवून देता येईल तो प्रयत्न ते करत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 27 झाले आणि जिंकण्यासाठी आता 18 चेंडू 21 झाले, माफ करा 21 झाले. 18 चेंडूने 18 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 2 षटकं जी पहिली होती ती 2 षटकं तर आता आपल्या नावावर केलेली आहेत हर्षद 11 जय पारदेव गोवेने. तर चर्चा होती समालोचक चषकाची. बघा, समालोचन करताना तो अनुभव वेगवेगळ्या परिसरातील आज समालोचक बांधवांना येतो, पण काही निवडक समालोचक आहेत ते क्रिकेटसाठी समर्पित राहिलेले आहेत आणि जेव्हा बदलापूर या परिसराचा उल्लेख आवर्जून केला जातो अशा वेळेला महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांच्या वतीने पूर्ण वर्षभर क्रिकेटची सेवा केली जाते आणि त्याचमुळे
खूप कमी ठिकाणी तुम्हाला समालोचक चषक पाहायला मिळेल आणि म्हणूनच आवर्जून या स्पर्धेचा या चषकाचा उल्लेख केला जातोय आणि म्हणूनच मला सुद्धा या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी आपण दिलीत त्याबद्दल आपलं देखील मनस्वी आभार. तिसऱ्या षटकाची होते सुरुवात. 18 चेंडू 18ची गरज आहे. तर उमरोळी संघ आपण देखील तयारीत राहायचं आहे कारण आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आजच्या वेळापत्रकातला, जशी सूचना पियुषजी भाबरे यांनी या अगोदर दिली होती. कुशल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं. कुशलकडे वेग खूप चांगला आहे पण नियंत्रणाची हलकीशी कमतरता आहे. ते नियंत्रण जर बसवलं व्यवस्थित मग कुठल्याही फलंदाजाला अडवण्याची धमक कुशलकडे आहे. आपण मागच्या षटकात सुद्धा वाईट बॉलने सुरुवात पाहिली त्या पहिल्या षटकाची आणि आता सुद्धा वाईट बॉलने सुरुवात तो करतोय कारण आता तितका वेळ नाहीये. जर समोरच्या संघाला ढील दिली तर मग सामना त्यांच्या बाजूने जाईल. ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही. थ्रो अप्पीश होता, विकेट किपरच्या डोक्यावरून होता. ओव्हरथ्रोची धाव मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही असं कित्येक वेळा तुम्ही ऐकलं असेल आणि ते आता तुम्हाला पाहायला मिळते. थ्रो जर अचूक असता, दुसऱ्या धावेसाठी कमिटमेंट नव्हती त्यामुळे आरामात जरी थ्रो केला असता तरी चाललं असतं पण थोडीशी घाई झाली थ्रो करताना आणि म्हणून त्या 2 धावा मिळाल्या. 2 धावांची वाढून धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ संपला या डावातला. धावसंख्या झाली 24 आणि जिंकण्यासाठी आता 17 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. कुशल ओव्हर द विकेट. हलक्यातने बॉलला कट केलंय. बॉलच्या राईजला ओळखताना बॅटचा फेस ओपन केलाय पॉइंट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये, तोपर्यंत एक सिंगल मिळाली. सुमित पाटीलच्या संयमाचं कौतुक व्हायला हवं. अँकर रोल ते खेळत आहेत म्हणजे कुठल्या स्ट्रोकला एक्झिक्यूट करायचंय, कुठल्या बॉलला प्लेस करायचंय, कुठल्या बॉलला डिफेन्सिव्ह खेळायचं, या सर्व गोष्टी ते व्यवस्थित सांभाळतात ज्याला आपण अँकर रोल म्हणतो क्रिकेटच्या खेळामध्ये. तो अँकर रोल आतापर्यंत सुमित पाटील यांनी निभावलेला आहे. एका बाजूने आपल्या संघाला धावांची चांगली साथ ते देत आहेत आणि त्यातल्या त्यात नीरज पाटील आता जॉईन झालेत ज्यांच्या वतीने 6 धावा मिळाल्या आहेत. वेगवान बॉल आहे बघा, हेच आवश्यक आहे. जे तुमच्याकडे आहे ते द्या आणि तेच देण्याचा प्रयत्न कुशल आता करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, जवळपास वाईट यॉर्करच मी म्हणेन आणि बॉल डीप राहतोय जसा आपण उल्लेख करतो जेव्हा सबमरीन डिलिव्हरी आपण जो म्हणतो बॉलला बाउन्स मिळत नाही. कॉन्क्रीटच्या विकेटवर तुम्हाला खूप कमी वेळा हे पाहायला मिळतं आणि तेच जर कुशलकडे आहे तर सातत्याने त्याच मार्गाने पुढे जायला हवं. दरम्यान आतापर्यंत या षटकात 3 चेंडू हाताळलेले आहेत कुशलने. ड्राईव्ह केलंय बॉलला, मिड ऑन नाहीये, बॉल जाईल लॉंग ऑनला. बॉल कलेक्ट होईल, एक सिंगल मिळते. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 2 गडी बाद 26. रिक्वायर्ड रन रेट 6च्या खाली आलेला आहे आणि तीच एक दबाव वाढवणारी गोष्ट आहे टीम शिवशक्ती कडाव या संघाकडे. पण अजूनही सामना संपला, इकडे सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे आणि म्हणूनच कुशलच्या नंतर जे पुढचे 2 गोलंदाज आहेत त्यांच्यावर देखील आता जबाबदारी वाढते. फुलटॉस बॉल, फॉलिंग स्वीप खेळायचा प्रयत्न, बॉल जातोय मागे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते तैनात पण त्यांनी रिस्क घेतली नाही. ओव्हर थ्रोचा धोका होता, दोन्ही एंड मोकळे होते आणि म्हणूनच बाईटची एक धाव ऍड होते आणि एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 27 वर. जिंकण्यासाठी 13 चेंडू 12ची गरज आहे. चांगलंच डेडिकेशन, चांगलं अँटिसिपेशन आणि चांगलं क्रिकेटच्या खेळाचं सादरीकरण कुशालच्या वतीनं पाहायला मिळालं. जरी या षटकाची सुरुवात वाईटनी झाली, मोठा स्ट्रोक या षटकात आला नाहीये. ती एक जमेची बाजू आहे शिवशक्ती कडाव या संघासाठी. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर ओव्हर द विकेटनं कुशल. ड्राईव्ह करायचंय ऑन साईडला, सर्कलच्या आतमध्ये कोणी नाहीये, मिड विकेट मोकळं होतं. एकाच धावेचा प्रयत्न होतोय, स्वतः गोलंदाज पोहोचले बॉल पर्यंत. एका धावेची वाढ झाली, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाची 2 गडी बाद 28 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 11 धावा, 12 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन.
2 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज आहे. आज 31 डिसेंबर आहे. आमच्या काळात फक्त 2 गाणी फेमस होती, ब्राझील आणि तारे गिनगिन. आणि आता ती प्लेलिस्ट कुठली अपडेट झालेली आहे आणि पाहूया आज कुठली कुठली गाणी ऐकायला मिळत आहेत. जागतिक सण आहे तरुणांचा, 31 डिसेंबर. उद्याची पहाट प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. उद्याचा दिवस रेझोल्युशनचा आहे आणि ते रेझोल्युशन कोण किती वेळेपर्यंत पाळतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. काही जण व्यायाम चालू करतात, काही जण काही गोष्टी सोडण्याचा संकल्प घेतात, पण पाहूया आता तो संकल्प कोणाकोणाचा पूर्ण होतोय. हा, फेवेलिन कक्षामध्ये आपण जार ठेवलेला आहे पाण्याचा, तर तिकडच आपण पाणी घेऊन जायचं अशी सूचना आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही करत आहोत. तर आता दर्शन बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मागच्या डावामध्ये गोलंदाज होता राकेश. राकेश काय फिरकी देतोय बॉलला, जबरदस्त त्यांची फिरकी पाहिली. फ्लायटेड लेग कटर रायटी बॅटरसाठी ते हाताळत होते आणि त्याचमुळे अशा गोलंदाजाची देखील दखल घेतली जाते जे शेवटच्या टप्प्यावर सुद्धा फलंदाजांना गुंगारा देऊन आपली इकॉनॉमिक राखतात आणि तेच राकेशच्या वतीनं आम्ही पाहिलं पहिल्या डावामध्ये. आणि तशाच दर्जाची गोलंदाजी आता करण्याची सक्त गरज होऊन बसलेली आहे, ती म्हणजेच आता शिवशक्ती कडावला ओव्हर द विकेटनं. फुल टॉस बॉल अफोर्ड करू शकत नाहीये तुम्ही. बॉल जाईल विकेट किपरला बीट करून मागे फाईन लेगला. चेस मोठा आहे, चेस इनकम्प्लीट, नो बॉल आणि नो बॉलवर मिळतील या 4-5 धावांचा बोनस मिळतोय टीम हर्षद 11 जय पारदेव गोवे. शैली चुकली, बॉलची ग्रिपिंग व्यवस्थित झाली नाही. पुढचा बॉल फ्री हिट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल जातोय मिड ऑफला. फ्री हिट असल्यामुळे नुकसान होणाऱ्या फलंदाजाला ते लक्षात राहिलं नव्हतं. बघा, म्हणूनच क्रिकेटच्या मैदानामध्ये असताना प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवावं लागतं, तरच कुठेतरी तो फायदा तुम्ही उचलू शकता. कदाचित सुमित पाटीलचं लक्ष नव्हतं आणि ते बाद होऊन परतू शकले असते. एक धाव मिळते, धावसंख्या जाते आता 34 वर जिंकण्यासाठी 11 चेंडू 5 धावांची गरज. फुल टॉस बॉल ऑन साइडला फ्लिक केलं, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. बॉलवर पोहोचतोय डावीकडे सरकताना एक सिंगल होते पूर्ण. आता सावकाश सावकाश त्या धावसंख्येचा पाठलाग केला जातोय हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाकडून, कारण 2 फलंदाज जरी बाद झाले ते देखील शून्यावर. पण सुमित पाटील आणि नीरज पाटील या दोघांचा झुंजार खेळ पाहायला मिळाला. एक चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची आपण पाहतोय आणि म्हणूनच विजयरथ जवळ आलेला आहे हर्षद 11 जय पारदेव गोवे संघासाठी. शिवशक्ती कडाव संघाला आता 10 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. चांगला बॉल आहे, लेग कटर उजव्या त्याच्या बॅटरसाठी. आता अराउंड विकेटने ते आले. चला, कॅप्टन यायचंय उमरोळीच्या, कारण हा सामना ज्या संघाच्या बाजूने जाईल त्या संघासोबत आपण उमरोळी संघाला खेळताना पाहणार आहोत. 9 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज आहे. 9 बॉल्स अँड 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. इक्वेशन थोडं सोपं झालेलं आहे हर्षद 11 जय पारदेव गोवे संघासाठी. 9 चेंडू 4 धावा. आता मिड ऑफला आत घेतले, पाय न चालवता स्ट्रोक खेळण्याचा हा प्रयत्न होता. ऑन साइडला मिड विकेटला एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच करण्याचा प्रयत्न होता, पण तो प्रयत्न फसलेला आहे. अगेन्स्ट द टर्न बॅट्सविंग तितकीशी व्यवस्थित जुळली नाही आणि म्हणून येतो हा डॉट बॉल. बघा, आता पुन्हा एकदा हळूहळू डोकं वर काढतो शिवशक्ती कडाव हा संघ. या सामन्यामध्ये 8 चेंडू 4 धावांची गरज. क्रॉस बॅटेड पूल केले, क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतात मिड विकेटचे, कॅच ड्रॉप. आता ही चूक आजच्या रात्री हा खेळाडू झोपणार नाही. सामना जिंकलेला आहे हर्षद 11 जय पारदेव गोवे. अभिनंदन, हार्ड लक टीम शिवशक्ती कडाव.
महेशजी धुळे आणि सन्माननीय राहुलजी चव्हाण यांना